महाराष्ट्रात राहून जर तुम्हाला ढसाळ माहीत नाही तर तुमची लायकी नाही महाराष्ट्रात राहण्याची, तुम्हाला हाकलून दिलं पाहिजे महाराष्ट्रामधून। अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे, तुम्ही सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी आहात, तुम्हाला कल्चरबद्दल माहिती नसते, मराठी संस्कृतीबद्दल माहिती नसते, हे मला मान्यच नाही। तुम्ही त्या पदावर बसण्याच्या लायकच नाहीत। जेव्हा सेन्सॉर बोर्डातील अधिकारी विचारतो की कोण नामदेव ढसाळ आम्हाला माहीत नाही, तर मित्रांनो मी याला एक सांस्कृतिक जातीवादाचं उदाहरण मानतो। ही नीच प्रवृत्ती त्या अधिकाऱ्याच्या डोक्यामध्ये आहे की जेणेकरून असं होणं शक्यच नाही की जो अधिकारी सेन्सॉर बोर्डावरती आहे त्याला माहीत नाही नामदेव ढसाळ कोण आहेत। पद्मश्री नामदेव ढसाळ हे जगभर त्यांच्या कविता संग्रहाचं ट्रान्सलेशन झालेलं आहे, विद्रोही कवी आहेत ते। असं जेव्हा विचारता नोटीस पाठवून की कोण नामदेव ढसाळ, त्यावेळेस तुमच्या डोक्यातील एक नीच प्रवृत्ती दिसते। यातून असं साध्य होते की तुम्ही हे सांस्कृतिक जातीवादाचं काम आहे आणि हे विष पेरलेलं आहे अशा उच्चभ्रू अधिकाऱ्यांमध्ये। मित्रांनो ही मेंटॅलिटी आपल्याला ज्या त्यावेळी ठेसायला पाहिजे। हा द्वेष त्यांच्या मनामध्ये येतो कुठून की बाबा नामदेव ढसाळ कोण आहेत, पद्मश्री आहेत नामदेव ढसाळ, त्यांना राष्ट्रपतींनी पुरस्कार दिला होता। अशा व्यक्तिमत्वाला जर तुम्ही ओळखू शकत नाही तर तुम्ही पहिल्यांदा राजीनामा द्यायला पाहिजे, तिथून तुमची हकालपट्टी व्हायला पाहिजे। तुम्हाला अशा अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा ही विनंती आहे। एवढंच बोलून मी आजचा व्हिडिओ थांबवतो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।